बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी. प्रकरण 14. ताई, लवकर ये, बाहेर बघ कोण आले. विश्वास आनंदाने ओरडला. ताई येण्यापूर्वी विजय घाईघाईने बाहेर आला. अगं ताई, जानकी आली. जानकी आली? ये जानकी. लग्न झाल्यावर विसरलीस का ग आम्हा गरीब माणसांना? आई भरल्या आवाजात म्हणाली. जानकी घरात आईजवळ बसली. तिच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. एकटीच आलीस? ताईने आल्या आल्या विचारलं. बापरे, विजय केवढा झाला ग? प्रथम तर ओळखताच आला नाही. मागच्या वर्षांपेक्षा केवढा मोठा दिसतोय. त्याच्या रुबाबदार चेहऱ्याकडे पाहत जानकी मुद्दाम म्हणाली. ताईच्याही ते लक्षात आलं आणि विश्वास, बापरे, मिशी सुद्धा आली की रे तुला? अगं आत्ता मिशी आली नाही, माझ्याही अगोदर आली आहे बरं, 9वीत गेला तेव्हाच. जानकी दोघांकडे पाहत होती. केवढे तरी उंच आणि मोठे झाले होते ते. जानकीचं लग्न झालं तेव्हा विजय 9वीत होता. अगदी सर्वसामान्य वाटत होता. आता तर चांगलाच मोठा थोराड दिसत होता. बोलण्यात थंड असलेला विजय आता हुशार वाटत होता. विश्वासपेक्षा तिच्याकडे अधूनमधून येत राहिला विजयच, पण दिवसेंदिवस बदलणारा विजय आकर्षक वाटत होता. यात शंकाच नव्हती. अगदी न कळवता आलीस जानकी? ताईने विचारलं. आली आठवण झाले. तू अशी येणार नाहीस. त्यावेळी तुला माझा राग आला तर तू मला न सांगता गुपचूप केलीस. 50दा पत्र लिहूनही आली नाहीस. आठव किती वर्षांनी आलीस ते. एवढा राग माझ्यावर? नाही ग. काय बोलावं हे न सुचून जानकी गप्प बसली. असू दे ग सुमंगला, बहीण आलीये म्हणून भांडून घेतेस का? नाही ग, ती आली आणि मला सारं मिळालं. वाटत होतं यावं तिनं. सांग किती वेळा गेले मी? विजय गेला, विश्वास नाही पण माझा. मागचं जाऊ दे ताई, विजय म्हणाला. कॉलेज कसं चाललंय साहेब? बस, लास्ट इयर फायनलचं वर्ष आहे. बस पुढच्या वर्षी शिक्षणाला रामराम. बस नोकरी. का रे इतक्यात? इतक्यात कुठे, मधली 2 वर्ष नोकरी करत होतो. आता 22वा सुरू आहे म्हटलं. घोड नवरा तसा घोड विद्यार्थी आहे मी माझ्या वर्गात. मग नोकरीचं ठरलंय? नोकरी मग छोकरी की काय? जानकी म्हणाली. चल, तुझं आपलं काहीतरीच. विजय असं काहीसं पुटपुटला आणि बाहेर गेला. हसण्याने सारं वातावरण प्रसन्न झालं. जानकीला आठवलं, मागच्या वर्षी आला तेव्हा विजय म्हणत होता, जानकी, वेदवती फार हुशार आहे. कशावरून म्हणतेस रे? अगं, अनेक धर्मग्रंथाची उदाहरणं देऊन पटवलं तिने. काय पटवलं? हेच की, नियती श्रेष्ठ नाही तर नियती स्वतः हातात घेणाऱ्याच्या अधीन असते. तुम्ही कर्तृत्व दाखवा, नियती तुम्हाला साथ करेल. तुम्ही प्रयत्नच करणार नाही तर नियती तुम्हाला वाकवील. वाह, छान. तुझा देवावर विश्वास नाही आणि स्वतःच्या हिमतीवरही नाही. अशा वेळी काय होतं हे तू तिला विचारलंस का? नाही. पण एवढं खरं, सतत हसणारी ती. तिला निराशा स्पर्शही करत नाही. तिचे डोळस आंधळे पण तिची संगीतातली प्रगती सारंच दृष्ट लागण्यासारखं आहे. म्हणजे वेदवती तुला आवडली तर? हो, अगदी आवडण्यासारखीच आहे ती. तो नकळत बोलून गेला. म्हणजे विजय? नाही नाही, त्या अर्थाने नाही म्हणालो मी. पण समजा त्या अर्थाने मी तुला विचारलं तर? जानकी, मला ती आंधळी आहे म्हणून?
तसं नाही. मग कसं? पण कसे गेले तिचे डोळे? मी तिला विचारेन. पण हेही खरं की आपल्या भावाचं लग्न एका आंधळ्या मुलीशी व्हावं असं कोणाला वाटेल? मलाही तसं वाटत नाही. तिच्या आंधळेपणावर जाऊ नकोस जानकी, विजय म्हणाला. तेवढ्यात वेदवती आल्यामुळे तो प्रसंग संपला. तरी सुद्धा जोवर विजय होता तोवर वेदवती नटून थटून त्याला भेटत होती. अत्यंत सुंदर असलेली ती अधिकच सुंदर भासत होती. जानकीच्या डोळ्यांसमोर तिचं रूप उभं राहिलं आणि विजयचं बोलणं. अरे वा, इथे बसलीस पण मन मात्र घरी ठेवून आलेली दिसतेस, ताई म्हणाली. तशी जानकी भानावर आली. नाही ग ताई, तनामनाने मी इथंच राहणार आहे. जानकी इथे एकदम मोकळी झाली होती. तिने खोल्याचे छोटे घर, छोटेसे अंगण, त्या अंगणात दाटीवाटीने लावली फुलं झाडं. खूप भराभर बोलावं, अकारण हसावं, तशी फुलं जागोजागी घाईघाईने बहरलेली पाहून तिला मजा वाटत होती. तिचा एवढा प्रचंड वाडा, खूप मोठं कृष्ण मंदिर मधला केवढा तरी सभामंडप, तिच्या स्वतःच्या खोलीत इथल्या 3 खोल्या होत्या. तिला ह्या खोलीतून त्या खोलीत जाताना गंमत वाटत होती. लहान मुलाच्या उत्सुकतेने डबे उघडत होती ती. केर काढताना, सडा टाकताना मजा वाटत होती. सारं पूर्वीचंच, पण ती सर्व विसरून गेली. ते छोटे बाथरूम वरून उघडं असलेलं, समोरच्या घरातील खिडकी बाथरूमच्या बाजूने उघडणारी. तिला आठवलं, इथे राहायचा अभिजित. नेमका आंघोळीच्या वेळी टपकायचा. त्याला वेळ कशी कळायची देव जाणे. पण नंतर जुनी सतरंजी त्यावरून बांधली तरी फटी होत्याच. आंघोळीला जाताना त्या फटी बुजवायला 2-4 कपडे ती घेऊन जायची. बाथरूममध्ये शिरताना लक्षात आलं की अभिजितच्या दाराची खिडकी बंद आहे. ती धावत आली. ताई, तो कोंबडा कुठे गेला? कोण ग? अगं तो अभिजित. त्याच्या फुगेदार भांगाबद्दल त्याला कोंबडा म्हणायची सारे. दिसायलाही अगदी लालसर गोरा होता तो. अगं त्या कोंबड्याने केवढा तरी बंगला बांधलाय. गाडी आहे, ऑफिसर असावा, खूप श्रीमंत झाला बरं तो. आपण जायचं त्याच्या घरी? छी, काहीतरीच काय. काय झालं? जाऊया, ओळखेल का ग? अगं पण आपल्याला जायची गरज काय? ताई विचारू. सामंत साहेब नाही दिसले या 8 दिवसात. सध्या ते कन्याकुमारीच्या ट्रिपला गेलेत. ताईचा चेहरा उतरला होता. आपण सामंत साहेबांची आठवण काढायला नको होती असं तिला वाटलं. का ग ताई, ती खत्रूड आजी कुठे गेली? विषय बदलवत जानकी म्हणाली. इथे आल्यापासून ताईने एकही प्रश्न विचारला नव्हता. विजय विश्वासार्ह जाणून असल्यासारखे तिच्या घरचा विषय सोडून बोलत होते. आई मात्र कावरीबावरी झाली होती. तिला खूप विचारायचं असं तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. एक दिवस आई जेवताना म्हणाली, जानकी, इथे आल्यापासून पाहते पूर्वीपेक्षा तू मोकळी झाली आहेस. बोलतेसही खूप, पण हा आनंद मनापासून वाटत नाही. काहीतरी लपवतेस असं वाटतं. जेवताना कोणी खोटं बोलत नाहीये. सांग जानकी, कुमार कुठे आहेत? ते का आले नाहीत? कसल्या तरी विनोदाने गप्प बसवावं असं जानकीला वाटलं. पण जेवताना आईशी खोटं बोलावं असंही वाटेना. काही वेळापूर्वी हसण्यात चाललेली जेवण एकदम अडखळल्यासारखं झालं. विजयने भीत भीत जानकीकडे पाहिलं. ती खाली मान घालून भात कालवत होती. जानकी, सांग ना, माझाही जीव टांगलीला लागलाय. जानकीच्या मनात आलं, सांगायचं काय? सांगण्यासारखं आहे तरी काय? नवरा असा निघावा ही स्त्रीला किती शरमेची गोष्ट आहे. विजय विश्वासमोर ताईला, आईला काय सांगायचं? अखेर मीच बलात्कार केला म्हणून? छी, या गोष्टी केवळ पती पत्नीच्या. आई,
ती गंभीर होत म्हणाली, कुमार निघून गेले. कुठे गेले माहीत नाही. त्यांनी चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे ते परत येण्याची शक्यता कमीच. मग तू काळजीत असायचीस ती मोकळी झाल्यासारखी दिसतेस. हो आई, आता मी खरंच मोकळी झाले. कारण आता रात्री त्यांची वाट पाहणं नाही. आता त्यांच्यासाठी काही सुद्धा नाही. आई, हेच जीवनात मिळालं मला. या घराला सौभाग्याचा शाप मिळालाय की काय नकळे. आमचे बाबा लहानपणी गेले. ताईचं तसं, माझं माझं हे असं असे भोग आहेत. ताई, आता मलाही मुक्त वाटतंय. जानकी बोलता बोलता हसायला लागली. हसता हसता रडायला लागली. विजय तिला म्हणाला, जानकी, तुझ्या घरची माणसं चांगली आहेत. तुला घर आहे. कपाळावर सौभाग्य तिलक आहे. तू वाईट कशाला वाटून घेतेस. तू नोकरी पण करतेस, तेव्हा स्वतंत्र रीतीने घरात राहा. सोडून दे असलं घर. 4 भिंती म्हणजे घर. त्या घराला काय अर्थ आहे. ज्या मंदिरात देवच नाही त्याचे खांब सोन्याचे असले म्हणून काय झालं. जानकी, त्यावेळी तू सल्ला मांडला नव्हतास. अजून वेळ गेली नाही. आयुष्यात ही 5-7 वर्षे आलीच नाही तसं समज. ताई म्हणाली, नाही जानकी, घर असलं की आसऱ्याला थकून भागून मनुष्य परत येतो. विजय म्हणाला. पण ताईला त्याचे विचार पटले नाहीत. ती उसळून म्हणाली, ज्याचं जळतं त्यालाच कळतंय विजय. 4 भिंती म्हणजे संसार असता तर लोकांनी लग्नात पैसा न घालवता 4 भिंती असलेलं घर पाहिलं असतं. जानकी काहीच बोलत नव्हती. सर्वांनी जेवणाचे हात आखडले. अप्रिय असल्या तरी सत्य घटना चर्चा करून सोडवायला हव्या होत्या. त्यामुळे मनातला गोंधळ संपून एक निर्णय लागणार होता. जानकी, तू काय ठरवलंस. आईने विचारलं. तुला काय वाटतं आई. माझा काय प्रश्न आहे. तुझे 2 भाऊ आहेत. तुझी मोठी बहीण आहे. पण तुला काय वाटतं. वाटतं सासू सासऱ्यांना कोणाचाच आधार नाही, तेव्हा मी त्यांना सोडू नये. अगं पण कुमार नाहीत. नसू दे. नसले तर नसू देत. ताई, त्या माणसाने मला काही दिले नाही. माझ्या बुद्धीचे कौतुक नाही, कष्टाचे चीज नाही, काही काही म्हणून दिलं नाही. पण माईने माझं कौतुक केलं, मला फुलवलं. त्यांच्यासाठी त्यांच्या एकटेपणात तुझी गरज आहे म्हणून म्हणून ते तुला जपतात. नाही ताई, घरात गडी माणसे चिक्कार आहेत. माई सारं मॅनेजही करू शकतात. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे. आपल्या मुलांनी सुखी केलं नाही ही खंत पण आहे. जानकी, तुझा निर्णय बरोबर आहे. विजय म्हणाला, तुझं घर तू सोडू नकोस. काय सांगावं, पुन्हा कुमार येतीलही. म्हणजे काय, तिने त्यांच्या येण्याची वाट पाहत दिवस घालवावे आणि केव्हाही आलं तरी स्वागत करावं. हे काय जीवन झालं विजय. ताई उसळून म्हणाली, पतीची वाट पाहण्यात काय चूक आहे ताई. चूक अशी की निश्चित कामासाठी निश्चित वेळी येणार असल्या पतीची वाट पाहावी. पण ज्याची वाट पाहताना निश्चिती नाही त्याचे आयुष्यभर वाट पाहण्यात काय अर्थ. सीता वाल्मिकींच्या आश्रयात होती. शकुंतला एकटीच होती. मला पुराण स्त्रिया सांगू नकोस विजय. त्या स्त्रिया पतिनिष्ठेसाठी आंधळ्या झाल्या होत्या. स्वतःला विसरल्या होत्या. पतीविना जगणं त्या काळात निषिद्ध मानलं जात होतं. आज तर तसं नाही. ताई, जीवननिष्ठा अजून बदलली नाही. स्त्रियांचं स्त्रीत्व अजून संपलं नाही, संपणार नाही. पुरुषांनी गुलाम केलं स्त्रीला. असं का म्हणतेस ताई. त्यालाही तिची गरज आहे. तिचा अनुनयही तो करतो. केवळ प्रणयाच्या वेळी. पूर्वीचं जाऊ दे, लोकांचंही जाऊ दे. पण जानकी शिक्षित आहे, कमावती आहे. स्वतंत्र अस्मिता जोपासून तिला राहता येतं.
ताई, कशाला शिनवतेस स्वतःला? आज तरी मी ह्यावर खास विचार केला नाही. पण एवढं खास पूर्वीसारखं रडले नाही, चिडले नाही. उलट हे होणारच होतं असं मनाशी गृहीत धरलं होतं. कुठेतरी म्हणून ते गेल्यावरचा धक्काही जाणवला नाही. त्यांची वाट पाहत दुःखी मनानं जगणारही नाही आहे मी. इथे जशी राहिली तशीच तिथे राहीन. तिच्या समारोपाने विजयला समाधान झालं. स्वतंत्र विचार करणाऱ्या ताईला जानकीच्या भित्र्या मनोवृत्तीची, तिच्या आंधळ्या विचारांची कीव आली. ती जरपडत गप्प बसली. विश्वास नुसता ऐकत होता, पण त्यालाही जानकीची बाजू पटली होती. आईला मात्र गोंधळल्यासारखं झालं होतं. वाळून गेलेले हात धुता धुता विजय म्हणाला, वादविवाद घालायचा असेल तर प्रथम हात धुवून बसायला हवं. बघ, निघता निघत नाहीत हे हात. हात धुता येतात रे, पण हात दाखवून अवलक्षण करून घ्यायचं आणि दैववादी बनवायचं हे काय बरोबर आहे? ताईचा राग अजून होताच. पण ताई, स्वतःचं जीवन स्वतःच्या मताने जगण्याचा अधिकार आहे ना? हो हो आहे, म्हणून करा काय ते. ताई भांडी आवरता आवरता बोलत होती. तिचा राग खरा होता. त्यातून जानकीविषयी प्रेम व्यक्त होत होतं. लहानपणापासून वाढलेल्या रोपाला पुढे फुलं फळं येऊ नयेत तसं झालं होतं. स्वतःच्या आयुष्याची परवड. निदान जानकीच्या हाती पूर्ण सुखाचा प्याला द्यावा असं तिला वाटणं साहजिकच होतं. आपल्याच मताने लग्न जमवून तिने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. तो धोंडा काढावा, तिची जखम बरी करावी असं तिला वाटत होतं. पण जानकी त्या धोंड्याखाली चेंगरलेल्या अवस्थेत नशिबाला दोष देत बसली होती, स्वतःचं अस्तित्व विसरून. ह्याचा तिला राग आला होता. सामंत साहेब चांगले असले, हवे ते ती मिळवत असली तरी ते तिचे पती नव्हते. ती त्यांची पत्नी नव्हती. आणि आपल्याला जी गोष्ट मिळाली नाही ती निदान जानकीला मिळावी असं तिला वाटत होतं. पण शेवटी जानकीचा निग्रह पाहून ती मनोमन चिडली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.